नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि तुम्ही म्हणताल एवढं सकाळी सकाळी कुठे चालला? तर मित्रांनो, चाललो आहे गावी आणि इकडे बघताय माझ्यासोबत आहे माझ्या आत्याबाई आणि आम्ही दोघेजण चाललो आहे गाडीवरती। बाय द वे आमच्यासोबत राहणार इकडे वैभव आणि दादा, म्हणजे आमच्या गावातली पोरं राहणार आहे। तर चला पटपट जाऊयात, कारण की ऑलरेडी झालेला आहे उशीर। बाकीचा काय जो ब्लॉग आहे तो नंतर करूयात। तर मित्रांनो ना, इकडे एवढी गरमी होती ना, मी थंड पाण्याने आंघोळ करून आलेलो आहे आणि मला फक्त 4 तास झोप मिळाली आहे। तर चला जाऊया। तो गाइस हम लोग तो आ गए अभी। ये है भोर और इधर नाश्ता करने के लिए हम लोग अभी रुक गए। ये देखो नाश्ते में क्या लिए, मिसळ खत्म भी किया है। और ये हमारा मल्हार, मल्हार हाय हाय। तो चाय मध्ये टाकून देऊ का कांदा? देऊ का? हे देव म्हणतोय, टाक ह्याच्या चाय मध्ये कांदा। कांदा लवर हे टाकू काय खरंच? थांबले तिथे चहा प्यायला। हा अरे त्यांना इकडे बोलव ना। तर नाश्ता करून मित्रांनो आपली फलटण तर निघालेली आहे। बरीच लोक आहेत आपल्या गावामधले। इकडे ह्या वहिनी आहेत, ही पल्लवी ताई, हा दादा, हा इकडे सँडी, हा दादाचा मुलगा, हा यश, इकडे रोहित आणि इकडे आपलं हे काय फोनवरती लागलाय। तर चला, अचानक भेट, एवढी जण आहेत, भरपूर आहेत। तर आता भोरला आलोय। इकडे बघताय भोरचा छत्रपती शिवाजी महाराज चौक बघा इकडे। हे अक्षय आता गेला का रे गावी? हा आणि बांधल्या अच्छा। तर मित्रांनो फायनली आलोय पवार धाब्यावरती। इकडे पाहताय तुम्ही भजी खाल ना, जबरदस्त। तर बाय द मित्रांनो, आपण आता आलोय पोलादपूरला। इकडे बघताय आमच्या पोलादपूर आणि इकडे जस्ट आता घेतो हार वगैरे आणि इकडे नारळ वगैरे पण येते। हा 20 वाले घे, चांगले घे। हा ताई 2 3 काय पाहिजे? खण पाहिजे आहे ना? ही काय पानं आहेत ना ताई घे। तर मित्रांनो जस्ट आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि पुण्यावरून आल्याच्या नंतर आम्ही लगेच चाललो होतो खेडला आणि खेडवरून आम्हाला एका जैतापूर गावामध्ये जायचं। आमची चिनकटी भावकी राहते तिकडे, तर आम्ही तिकडे देवाला जाणार आहोत। तर आता इकडे फक्त इकडे भरले टाकायचं, तिकडे थांबलोय। तिकडे प्रचंड ऊन लागतं, पाण्याची बॉटल वगैरे हे तर गोष्टी डमडम केलं आहे, दिसतं ना मागे, डमडममध्ये चाललो आहे। तर चला जाऊयात आणि तिकडचा सीन तुम्हाला दाखवतो मी, जबरदस्त आहे। कुठे चल बघू? आवाज बघ ना, पक्ष्यांचे नॅचरल आवाज आहे तिकडे। आपल्या इकडे पण एवढे येत नाहीत। काय झालं? कुठे चालला? नाही बसणार, कुठे बसणार आहेत ते? खरा कोकण अनुभवायचा असेल तर इकडे या। अरे मग गरमी किती होते बघ। याला घ्यायचं काय? सकाळी सकाळी या 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 इकडे। उद्या रविवार आहे। हा भाजी आहे वाटतं मायाळू। कुठली? मायाळू? चला चौकात जावा। फणस येतोय, तो ड्रायव्हर येतोय ना डमडमोला। घ्या ना, थंड आहे। व्यवस्थित उतरा, प्रॉब्लेम आहे। हे बघा किती सुंदर कोकण, वाव। पण त्याला सांगितलेलं होतं आम्ही येतोय म्हणून। मुंबईला कुठे जायचं? मी फोन करतो, रिंग वाजत होते। काय रिंग वाजत होती? तुम्ही घरात ठेवून फोन बाहेर जातात।
ते गायला हाकली टाकली गेली होती. बाय द वे मित्रांनो, दुपारचे ना 2 वाजलेले आहेत आणि इकडे ना कडाक्याचं ऊन पडतोय. पण इकडचा माहोल बघायला ना खूप जबरदस्त वाटते. आणि इकडे बघताय आंब्याला आंबे लागलेले आहेत, छोट्या छोट्या कैऱ्या. आणि इकडे तुम्ही आवाज बघताना फुल नॅचरल आवाज आहे इकडे. आणि एवढी शांतता आहे, भयानक शांतता. आणि हा इकडे समोर घर. आणि इकडचा घर तुम्ही बघताय ना खालच्या बाजूचा, मस्तपैकी मातीचा घर आहे. आणि समोर मांडव टाकलेलं आहे, पेंड्याचं मांडव. केवढं भारी वाटतंय बघा. इकडे हे देखो भाई, हे देखो फणस. पण काढायलाच कोण माणसं नाहीत. या 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 तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे काजूच्या बागेत. तर आम्ही आता गेलो होतो, कुठे गेलो होतो माहिती आहे का? हा बघा इकडून आला केतन दादा वरती. तर आम्ही आता गेलो होतो जैतापूरला खेडमध्ये. आणि तिकडून जस्ट इकडे आता आलो आहे. आणि इकडे बघताय बागेमध्ये फिरतोय. काजूचा हे भेटलेला की बी, काजूची बी बघा. आणि काजू पण आहे, तर आता धुवून घरी गेल्याच्या नंतर खाणार आहे. आणि ज्या ओळ्या काजूच्या बी आहेत ना, तर त्या पण घेतलेल्या आहेत. काय आलो हे बघा इकडे जे काजूची बारकी बारकी रोपं आहेत ना, त्यांना ओळ्या काजूच्या बी पण लागले. तर काजूची भाजीसुद्धा करणार आहे ओरिजिनल. ठीक आहे. तर मित्रांनो, इकडे काजूच्या बिया बघतायत ना, जबरदस्त लागलेले आहेत हे बघा. आणि काजूचं झाड बघा, एवढंच काजूचं झाड आहे. बिया बघा किती लागले आहेत. तर सगळ्या काढून घेणार आणि भाजी बनवणार. बाबाने एवढं जमवले. 2च तिकडे वरती चालले. अच्छा, काय लवकर मोर राहू द्या. हां त्याला फुटतील.
तर मित्रांनो आम्ही इकडे काजूच्या बागेतसुद्धा आलतो आणि झाडाला आहेत ना काजूच्या बिया बऱ्याच साऱ्या लागलेल्या आहेत. पण आता फर्स्ट टाईम आहे त्यामुळे ना त्या बिया मी काढून घेतो त्याची काजूची भाजी बनवून रे. बिकॉज आहे ना इकडची लोकं आहेत ना जर इथे कोण नसेल ना आता इकडे सध्या गावी तर कोण नसते तर लोक काढून घेऊन जातात. त्याच्यामुळे आता जे बिया आहेत ना ते आम्ही काढणार आहोत आणि जबरदस्त भाजीसुद्धा बनवणार आहोत. तर मित्रांनो इकडे बघता इकडे आंब्याची बाग. तर आता आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे जाऊयात बघूयात काय अवस्था झालेली आहे झाडांची. तर मित्रांनो झाडं बघताय ना एकदम जबरदस्त झाडं झालेली आहेत. फक्त आहे ना इकडे खाली थोडंसं हुंदरांनी थोडी वाट लावून ठेवली होती. तर आता ते एकदा बघायचं व्यवस्थित करून जायचं आहे. आता इकडे बघा प्रत्येक झाडाच्या इथे वाट लावून ठेवलेली आहे. तर मित्रांनो दिवसाची सुरुवात पुण्यापासून झाली आणि सकाळी 6 वाजता आम्ही निघालो गावी जाण्यासाठी. तर मित्रांनो गावी जातेवेळी रस्त्याचे वगैरे तुम्हाला काही व्हिडिओ जास्त दाखवलेले नाहीत. रस्ता तसा म्हणायला गेला तर आम्ही भोरमार्गी गेलो होतो. रस्ता वगैरे सगळ्या गोष्टी एकदम टकाटक आहेत. फक्त शिवतरगडपासून महाडपर्यंतचा जो रोड आहे तर तो एवढा काही खास नाही. रोडचं काम वगैरे या गोष्टी चालू आहेत. तर मे बी मला वाटते की पुढच्या महिन्यासाठी तो रोड बंद राहणार आहे. तर ठीक आहे. तर त्याच्यानंतर डायरेक्टली आम्ही धामणदेवीला न जाता आम्ही डायरेक्टली गेलो जैतापूरला. तिथे आमचं देव आहे म्हणजे चिनकटे भाऊकीचं देव आहे. तर आम्ही तिकडे देवाला भेटण्यासाठी गेलो. त्याच्यानंतर त्या गावामध्ये पालखीसुद्धा येणार होती. तर पालखीचंसुद्धा आम्ही लोकांनी दर्शन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न आलो धामणदेवीला. आणि तिकडे आल्याच्यानंतर मी गेलो खाली बागेमध्ये आणि तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ करून दाखवला बागेतला. काजूच्या झाडाला छोटी छोटी काजू आले होते म्हणजे ओल्या बिया. तर त्या आम्ही ओल्या बिया घेऊन काजूची भाजीसुद्धा बनवली. तो व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नाही कारण की त्या दिवशीनं खूप गडबड होती. मला छोटी छोटी कामंसुद्धा करायची होती आणि सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग करून नाही दाखवला. सगळे छोटे छोटे शॉर्ट्स घेऊन तुम्हाला एकंदरीत व्हिडिओ दाखवला. त्यानंतर जैतापूरचा जो व्हिडिओ दाखवला ना तर तो एकदम लाजवाब होता. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आमच्या गावामध्ये दत्तगुरू महाराजांची आरती होते. तर ती आरतीसुद्धा तुम्हाला थोडीशी दाखवलेली आहे आणि तिथे दिवस एंड झाला. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे कोकणातला ब्लॉग होता आणि बरेच दिवसापासून मला तो करायचा होता. तर तो केलेला आहे आणि तुमच्यासोबत दाखवलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ असेल एका विशेष व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.